हॅलो, नमस्कार. आज मी बनवला होता नारळी पौर्णिमा स्पेशल असा नारळी भात. झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. कशी बनवायची चला बघूया या व्हिडिओमध्ये. इथे मी 1 वाटी इतका बासमती राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून मी हा कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे. जसं आपण नॉर्मल भात लावतो तसाच हा भात शिजवून घ्यायचा आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा आहे. इकडे मी 5 ते 6 इतक्या वेलची घेतलेल्या आहेत. या वेलची आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. आपला भात तयार झालेला आहे. आपण आता तो कुकरमधनं काढूया आणि मी तो एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. आपला भात जो आहे तो थंड झालेला आहे. आता आपण नारळी भात बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये मी तूप घेतलेला आहे. तूप आपल्याला जरा जास्त घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपला भात जो आहे तो चांगला परतला जाईल. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया वेलची. वेलची चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये मग आपण ॲड करूया आपला तयार झालेला भात आणि वेलची तुपामध्ये परत एकदा सगळी परतवून घ्यायची आहे. भात तुपामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गूळ. गूळ जो आहे तो मी ज्या वाटीने भात मोजून घेतला आहे त्याच वाटी इतका गूळ घालायचा आहे. गूळ आणि भात मिक्स करूया. गूळ थोडा वितळायला लागला की त्याच्यामध्ये आपण ॲड करूया ड्रायफ्रूट्स. इथे मी बदाम आणि काजू ॲड केलेले आहेत. ते ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं केसर. हे सगळं जे आहे ते चांगलं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळायला लागल्यावरती मग आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत खोबरं. आपण नारळी भात बनवतो आहे म्हणून खोबरं थोडं जास्त घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे. आता ते खोबरं जे आहे ते ह्या गुळामध्ये आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि ते सगळं एकजीव झालं पाहिजे. ते एकजीव झाल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि मग एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करूया आणि अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे नारळी भात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.